राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येते। अनिकेत तटकरे पेण विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। अनिकेत तटकरे हे कमळ हातात घेण्याबाबत हालचाली त्यांच्या सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कारण महायुतीमध्ये पेण विधानसभा भाजपकडे आहे, तर तटकरे यांनी पेणमधून निवडणूक लढवावी अशी मागणी तटकरे समर्थक करतायत। मात्र सध्या पेण विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे आणि त्यामुळे अनिकेत तटकरे हे हाती कमळ घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। अनिकेत तटकरे हे सुनील तटकरे यांचे चिरंजीव असून अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेचा कार्यकाळ नुकताच संपलाय आणि त्यामुळे अनिकेत तटकरे विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, अनिकेत तटकरे हे हाती आता कमळ घेणार आहेत का? कारण पेण विधानसभा निवडणूक ते लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते, काय अपडेट? आपण पाहतोय की महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकून येण्याच्या दृष्टीने महायुतीने रणनीती आखलेली आहे। जर एकमेकांच्या पक्षातली लोक एकमेकांच्या ठिकाणी जर जिंकून येण्यासारखी परिस्थिती असेल तर अशा वेळेला भांडण करण्यापेक्षा किंवा तो मतदारसंघामध्ये कमजोर उमेदवार देण्यापेक्षा त्या मतदारसंघामध्ये जर आपल्याला ताकदवर उमेदवार देता येत असेल, जर तो मित्रपक्षाचा असेल तर त्याला आपल्या पक्षामध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे। अशा पद्धतीची रणनीती ही महायुतीने आखलेली आहे आणि त्याच दृष्टीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे अनिकेत तटकरे यांना कदाचित पेणमधून उमेदवारी दिली जाऊ शकते। ही जागा भाजपकडे जरी असली तरीही या जागेवरून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण एकूणच जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा कोकण हा जो संपूर्ण पट्टा आहे याच्यामध्ये सुनील तटकरे यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाला विजय महायुतीपैकी मिळवता आलेला नाहीये आणि त्याच दृष्टीने एक महत्त्वाचा भाग म्हणून रणनीतीचा एक भाग म्हणून जर आपण बघितलं तर अनिकेत तटकरे यांना पेणमधून उमेदवारी दिली जावी अशी चर्चा आहे। आणि त्याचबरोबर अनिकेत तटकरे यांची पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे आणि महायुतीची समीकरणं नेमकी कशी जुळतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रणाली, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून खलबतं सुरू आहेत। नाना पटोले आणि संजय राऊतांमध्ये देखील याच मुद्द्यावरून वाद झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। दरम्यान काँग्रेस उबाठामधील वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आघाडीतील समन्वयासाठी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी सिल्वर ओकवर जात शरद पवार यांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली। पवारांसोबत चर्चेतून बहुतांश जागांवर मार्ग निघाल्याचं थोरात म्हटलेत। महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, जागांचा आग्रह याला बेबनाव म्हणता येणार नाही असंही थोरात यांनी स्पष्ट केलं। यानंतर थोरात आता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेलेत। जागा वाटपावर थोरात आणि ठाकरेंमध्ये चर्चा सुरू आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, बाळासाहेब थोरात आणि पवार यांची भेट झालेली आहे आणि त्यानंतर आता पवारांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेलेले आहेत, काय अपडेट मिळत आहेत? मातोश्रीवरती काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे थोड्या वेळापूर्वी दाखल झालेले आहेत। त्यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे देखील दाखल झालेले आहेत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। महाविकास आघाडीमध्ये आपण गेल्या आठवड्याभरामध्ये पाहिलेलं आहे की प्रचंड गोंधळ आणि एक तणावाची परिस्थिती होती। तू मैमे जी आहेत खडाजंगी ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघावरनं काँग्रेसचे नेते नाना पटोले हे काहीसे असहकार्य करत असल्याची जी आहे टिप्पणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली होती। त्यामुळे ज्या काही बातम्या आल्या होत्या बाहेर की बाबा कुठल्याही प्रकारे यांच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकमत होत नाही, बिघाडी मोठ्या प्रमाणात होते आणि ती बिघाडी आता दुरुस्त करण्यासाठी काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावरती समन्वयकाची भूमिका जी आहे ती सोपवलेली आहे। त्यानुसार बाळासाहेब थोरात हे मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत आणि एकूणच या महाविकास आघाडीमध्ये कोणतीही बिघाडी होऊ नये याची पूर्ण जबाबदारी आता बाळासाहेब थोरात यांच्यावरती असणार आहे। जे काय जागा वाटप होत आहे त्या जागा वाटपावर कुठेही तूतूममे किंवा अधिक ताणलं जाऊ नये आणि लवकरात लवकर जागा वाटप जाहीर व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळते। मात्र ठाकरे गटाकडे ज्या विदर्भातल्या जागांसाठी एक आग्रही भूमिका जी आक्रमकपणे ठेवलेली आहे त्यावरती तोडगा कसा काढणार हे आता पाहावं लागणार। त्याचबरोबर मुंबईतल्या देखील काही जागांवरनं अद्याप तोडगा जो आहे तो निघालेला नाही आहे, त्यावरनं कसं समाधान करणार हे आता पाहावं लागणार आहे। एकूणच आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी महत्त्वाची बैठक होते त्या बैठकीनंतर दुपारी 3 वाजता ट्रायडन हॉटेल येथे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल जागा वाटपासंदर्भात आणि ही बैठक आजची अत्यंत निर्णायक असणार आहे कारण याच बैठकीमध्ये अंतिम तोडगा जो आहे, अंतिम फॉर्म्युला जो आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तो ठरवला जाणार आहे। बरं उदय, धन्यवाद या माहितीसाठी।